श्री स्वामी समर्थ मंडळी प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिका आता खूप मोठा लीप घेताना आपल्याला दिसणार आहे. मालिकेमध्ये एका पाठोपाठ एक अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहेत. मुळातच या सगळ्यामध्ये कारणीभूत ठरणार आहे ते म्हणजे ह्या दोघींची डिलिव्हरी, प्रिया आणि सायलीची. सायलीचं बाळ आणि प्रियाचं बाळ एकाच हॉस्पिटलमध्ये जन्माला येणार आणि इथेच आता प्रिया मोठं कारस्थान करणार आहे मंडळी. कारण आता प्रियाने मात्र साम दाम दंडभेद सगळ्यांचा वापर करत आपल्या बाळाला इकडे जन्म दिलाय. आत्ताच प्रियाला मुलगा झालेला आहे आणि आपल्या मुलाला काहीही झालं तरी सुद्धा सुभेदारांच्या कुटुंबात स्थान देण्यासाठी तिने आता सायलीच्या जन्मलेल्या मुलासोबतच आपलं मूल ठेवलंय. आणि इथेच मालिकेमध्ये आता मात्र सायलीचं मूल कोणतं, प्रियाचं मूल कोणतं हे मात्र सुभेदारांना काहीच कळायला मार्ग नाही आहे. आणि या सगळ्यामध्ये आता इकडे नर्सची एक चुकी आणि सुभेदारांच्या घरामध्ये प्रियाचं आपण बाळ आहे. पण याच्यातूनच मालिकेमधला मोठा टर्निंग पॉईंट येणार आहे. आणि हा टर्निंग पॉईंट काय असणार आहे सगळं सविस्तरपणे पाहूया. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण पाहिलंय की अनेक अथक प्रयत्नांनंतर मात्र आता सायलीला आपणच तन्वी आहोत हे समजलंय. तिने आता गाडी थांबवायला सांगितलेली आहे आणि त्यानंतर रविराज आणि प्रतिमा यांना काहीच कळत नाही आहे की अचानकपणे सायलीला झालंय तरी काय, आणि ते विचारण्याचा प्रयत्न करतात. सायली काय झालं, सायली काय झालं, पण सायली काही बोलत नाही आहे. पण अचानकपणे तिकडून आता अर्जुन आलाय आणि अर्जुन तिकडे आल्यावरती त्याला मुळातच कळत नाही की अचानकपणे ही गाडी अशी काय झाली आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये मात्र आता मी तर ब्रेक पूर्णपणे चालू ठेवण्याचा विचार केला होता आणि अचानकपणे ब्रेक फेल होऊन गाडी कशी काय फेल झाली, गाडी बंद कशी काय पडली, काहीतरी गडबड आहे आणि मला या सगळ्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आता शोधायलाच पाहिजे, असा अर्जुन विचार करत असतानाच इकडे आता सत्याचा उलगडा झालाय. पण हा सत्याचा उलगडा झाल्यावरती मात्र आता चिडलेला आहे तो म्हणजे नागराज. आणि नागराज सांगतोय, काय मूर्खपणा केलास तू, म्हणजे खरं तर या सगळ्याला आपण आता व्यवस्थित वळण देऊ शकत होतो, पण तू मूर्खपणा केलास आणि मूर्खपणा करून आता हा सगळा जो काही प्रकार घडवून आणलायस तो आता मूर्ख आहेस. कसा काय वाचला तो, यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो राकेश, मला नाही माहिती की ते कसे वाचले, पण जे काही झालंय ना ते सगळं त्या अर्जुनमुळे झालंय. अर्जुन आता तिकडे जाण्याची काहीच गरज नव्हती. अर्जुनने पण तरीसुद्धा अर्जुन तिकडे गेला आणि अर्जुनने तिकडे जाऊन आता हे सगळं थांबवलेलं असणार. असं म्हटल्यावरती नागराज म्हणतो, एक प्लॅन तुला सुद्धा आता व्यवस्थितरित्या पूर्ण करता येत नाही. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मला काय सांगताय, याच्या आधी तुमचे किती प्लॅन कसे फसले हे मला काही माहिती नाही आहे का. यावरती नागराज आता चिडतो आणि बापाला विचारतोय. यावरती राकेश म्हणतोय, तुम्हाला विचारू नाही तर कोणाला विचारू, म्हणजे तुम्हीच तर या सगळ्यामध्ये आता मला बोलताय ना, मला बोलताय तर आता मी या सगळ्यात तुम्हाला बोलणारच ना. असं म्हणत या दोघांची भांडणं चाललीत. फायनली सायली आता घरी आलेली आहे. रविराज म्हणतात, काय झालं बाळा, तुला त्रास होतोय का. सायली म्हणते, मला आठवलं सगळं. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, ती सायली सांगायला लागते, मला सगळं आठवलेलं आहे, काय घडलंय कसं घडलंय हा सगळा प्रकार आता मला समजलेला आहे. असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागते प्रतिमा की सायली काय बोलतेस तू. मग आता पूर्ण आजी इकडे आलेली आहे. सायलीच्या जीवाला काहीतरी धोका आहे असं मात्र पूर्ण आजीला सतत वाटत राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आता ती सगळ्यांना सांगते की सायलीला तुम्ही आता आणा. म्हणजे कुठे आहे तन्वी, माझी तन्वी. आणि आता सगळ्यांना वाटतं की पूर्ण आजीला पुन्हा एकदा अटॅक आलेला आहे, पॅनिक अटॅक आलेला आहे आणि पूर्ण आजी पुन्हा एकदा या पॅनिक अटॅकच्या मुळे आता हे झालेली आहे असं सगळ्यांना वाटायला लागलंय. तिला पाणी दिलं जातं आणि आता इकडे सायलीला फोन केला
सायलीला फोन लावला जातो, पण तोपर्यंत आता खरं तर सायली घरी आलेली आहे. आणि सायली घरी आल्यावरती आता इकडे रविराज, प्रतिमा तिला आता सगळं विचारतायत. आणि जे काही तिला आता माहिती आहे ते सगळं सत्य ती आता सांगत आहे. आणि या सगळ्यामध्ये सायली आता सांगते आहे, खरं सांगायचं तर मी तन्वी आहे हे सत्य मला बरेच दिवस जाणवत होतं, पण तरीसुद्धा कन्फर्मेशन करायचं होतं. आणि आज मला सगळं आठवलेलं आहे. सगळं आठवून याच्यामध्ये मी आता म्हणजे मीच खरी तन्वी आहे हे सत्य समजलंय. आणि त्यावरती रविराज आणि प्रतिमा सांगायला लागतात, हो खरं सांगायचं तर आता सायलीने या सगळ्यात आता स्वतःच मात्र म्हणजे ही गाडी आम्ही चालवत गेलो ना, हा तिचाच प्लॅन होता. आणि या प्लॅनमुळे सायलीला आता सगळे सारखेच प्रश्न विचारू लागतात, कसं सायली, काय सायली. आणि सगळं सत्य सायली ज्या वेळेला सांगत आहे आणि त्यावेळेला मात्र आता सायलीला हे सगळं बोलत असताना खूप छान वाटतंय आणि सायली मात्र खूपच खुश झालेली आहे. मंडळी, मालिकेचा आता खरा टर्निंग पॉईंट आलेला आहे. इकडे आता प्रियाला समजलेलं आहे की सायलीची डिलिव्हरी होणार आहे. सायली आता प्रेग्नंट आहे आणि सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य सगळ्यांना समजलंय. आणि त्यानंतर मात्र आता प्रिया या सगळ्यामध्ये आता एक घाणेरडी खेळी खेळते. प्रिया विचार करायला लागते, ठीक आहे, मला जर का माझं हक्काचं स्थान या घरामध्ये मिळालेलं नाही आहे, तर काही झालं तरीसुद्धा आता माझं हक्काचं स्थान मी या घरातून हिसकावून घेणार. असं म्हटल्यावरती प्रिया आता सगळ्यामध्ये विचार करते की ज्या हॉस्पिटलमध्ये सायलीची डिलिव्हरी होणार असेल ना, त्याच हॉस्पिटलमध्ये मी आता माझी डिलिव्हरी पण करणार आहे. तशी ती डिमांड करायला लागते. ती आता डिमांड करते की ज्या ठिकाणी सायलीची डिलिव्हरी होणार आहे त्याच ठिकाणी ती आता रिक्वेस्ट करते की इथेच माझी डिलिव्हरी व्हायला पाहिजे. असं म्हटल्यावरती मात्र आता प्रियाला ती परमिशन मिळालेली आहे. कारण या सगळ्यामध्ये मात्र प्रियाने सचिन, नागराज सगळ्यांची मदत घेत हे सगळं केलेलं आहे. बरं, ते झाल्यावर फायनली आता प्रियाने ती अट मान्य करून घेतलेली आहे. बरं, आता सायलीची डिलिव्हरी झालेली आहे आणि सायलीची डिलिव्हरी झाल्यावरती इकडे सायलीला या सगळ्यामध्ये मुलगा झालेला आहे. सायलीला मुलगा झाल्यावरती मात्र सगळेच खुश आहेत. पण दुसऱ्या दिवशी अशी एक काहीतरी घटना घडते. प्रियाची डिलिव्हरी झालेली आहे आणि प्रिया आपल्या बाळाला घेऊन सायलीच्या इकडे आलेली आहे, जेणेकरून सगळ्यामध्ये मात्र आता इकडे काहीही झालं तरीसुद्धा प्रियाने ठरवलंय की माझं बाळ या सगळ्यात काही झालं तरीसुद्धा प्रिया आता आपलं बाळ तिकडे नेऊन ठेवते. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी इकडे अर्जुन एकाच ठिकाणी 2 बाळं पाहत आहे, सगळ्यांनाच मोठाच धक्का बसलेला आहे. आणि आता इकडे बोलवलेलं आहे ते म्हणजे स्वतः नर्सला बोलवल्यावरती आता नर्स सांगायला लागते, नाही, जस्ट डिलिव्हरी झाली त्यामुळे बाळाला टॅगसुद्धा लावण्यात आले नव्हते. आणि त्यानंतर मात्र आता बाळाला टॅग नाही म्हटल्यावरती इकडे एकाच वेळेला 2 बाळं तिकडे आलेत. आणि त्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसलाय, कारण त्यावेळेला CCTV कॅमेरेसुद्धा बंद करण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र सायलीचं बाळ आणि एक अजून बाळ आहे, त्यामुळे सायलीला एवढा सगळं काही गंभीरपणा कळत नाही आहे. पण साधारण अर्जुनला अंदाज आलेला आहे आणि त्यांनी माहिती काढली असताना आता समजलंय की प्रिया या सगळ्यामध्ये आलेली होती आणि प्रियानेच हे कांड केलेले आहे. त्यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, ते काही नाही आहे, आपण आता DNA टेस्ट करून घेऊया. आणि ही DNA टेस्ट केल्यानंतर मग आता बाळ कोणतं सायलीचं आणि कोणतं प्रियाचं हे तर आपल्याला समजेलच ना. म्हणजे आमची तन्वी तर आमच्यापासून इतके दिवस लांब राहिली, पण आमच्या नाताला आम्ही आता लांब राहू देणार नाही आहे. आमच्या तन्वीच्या मुलाला लांब राहू देणार नाही आहे. आणि इथे सुरू होणार आहे ते म्हणजे आता सायलीच्या मुलाची आणि प्रियाच्या DNA टेस्ट. पण या DNA टेस्टमध्ये जे काही सत्य आता समोर येणार आहे त्यानंतर प्रेक्षकांनो सगळ्यांनाच महाभयंकर धक्का बसणार आहे. आता हे सत्य काय असणार आहे? प्रियाचं मूल आणि सायलीचं मूल यांना आता वेगवेगळं सगळं जरी शोधता आलं असलं तरीसुद्धा ते मूल अश्विनचं आहे ही गोष्ट आतासुद्धा प्रकर्षाने समोर येणार आहे.
आणि ती गोष्ट समोर आल्यावरती मग मात्र मालिकेमध्ये काय टर्निंग पॉईंट येणार आणि आता अश्विन त्या बाळाचा स्वीकार करणार का की सायली दोन्ही बाळं स्वीकारणार? मनाचा मोठेपणा दाखवत सायलीने हे करावं का? तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.